बातमी पालघरमधून आहे। पालघरमध्ये आज दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले। दुपारी 4:47 धक्के जाणवल्याची माहिती आहे। पालघरच्या डहाणू तलासरीत भूकंपाचे धक्के जाणवलेत। 3.5 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता आहे। राज्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला। गेल्या 24 तासात 11 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं आकडेवारी आता जारी केली। ठाण्यात 9, चंद्रपूर, बुलढाण्यात एकाचा मृत्यू झालाय। 1 जुलै ते 30 जुलै दरम्यान राज्यातील मृतांचा आकडा 95 वर पोहोचलाय। याशिवाय राज्यात पावसामुळे 107 नागरिक जखमी झाले असल्याची माहिती आहे। पुण्यातील एकता नगरमध्ये आलेल्या पूरस्थितीचा फटका एका 20 दिवसाच्या लहान बाळाला बसला। लहान बाळ सोसायटीमध्ये अडकलं होतं। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मदतकार्य करून या लहान बाळाला त्याच्या आईला सोसायटीच्या बाहेर येण्यासाठी मदत केली आहे। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूया। नगरमध्ये जे आहे ते पुराचं पाणी शिरल्यानंतर अशा पद्धतीने नागरिकांना आता रेस्क्यू करण्यात येते। अग्निशामक दल आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना जे आहे ते बाहेर काढण्यात येते आणि मदत करण्यात येते। मात्र 50,000 क्युसेक जो पाण्याचा विसर्ग आहे तो जर सुरू केला तर मात्र यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते। घाट माथ्यावरती हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानंतर आज सकाळपासून एकता नगरीमध्ये महापालिका अग्निशमक दलाचे जवान होते। मात्र नागरिकांनी सौखुशीने जे आहे ते बाहेर येणं आवश्यक होतं। मात्र अनेक नागरिकांनी आम्ही घरी सुरक्षित असल्याचं प्रशासनाला सांगितलं। त्याचबरोबर आमची सगळी व्यवस्था जी आहे ती सुद्धा असल्याचं म्हटलेलं होतं। त्यानंतर मात्र आता अनेक नागरिक जे आहेत ते कोणाचा एकमेकांना सहकार्य करून एकमेकाचा हात धरून जे आहेत ते बाहेर पडताना दिसत आहेत। संध्याकाळची वेळ आहे आणि त्यामुळे मदत कार्य करण्यासाठी जर आता जेवढे नागरिकांना वाटते की आपण या सगळ्या पाण्यामध्ये अडचणीत आहोत त्यांनी लवकरात लवकर घराबाहेर पडणं गरजेचं आहे। आता प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आणि आवाहन करण्यात आले की अंधार पडण्याच्या अगोदर नागरिकांनी आम्हाला सांगावं, आम्ही त्यांना रेस्क्यू करू आणि योग्य ठिकाणी त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था महापालिकेने केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय। तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमधून विसर्ग सुरू असून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर तिकडे पंढरपूरमध्ये देखील पुराचा धोका वाढलाय। उजनी आणि वीर धरणातून विसर्ग सुरू असून भीमा नदीत 1,43,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।